आज सांगोला शहरामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा पक्ष प्रवेशाचा मेळावा झाला आणि या मेळाव्याच्या प्रसंगाने शहरामध्ये जी रॅली निघाली होती ती रॅली आदरणीय महाराष्ट्राचे कैलासवासी पितृतुल्य एक नेतृत्व, एक स्वच्छ चारित्र्याचं म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, विधान भवनामध्ये ज्यांनी 55 वर्ष या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व केलं, असे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं, असे कैलासवासी गणपतराव बाबा देशमुख यांच्या घराच्या समोरून ही भारतीय जनता पार्टीची रॅली जात असताना त्या घरामध्ये आबासाहेबांच्या पत्नी, आमच्या सर्वांच्या बाईसाहेब वयोवृद्ध या घरामध्ये एकट्या असताना त्या जाताना रॅलीच्या माध्यमातून काही मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तरुणांनी, लोकांनी त्या घराच्या दिशेने घरावरती त्या दारूच्या बाटल्या आणि दगडांचा मारा केला। वयोवृद्ध असणाऱ्या आबासाहेबांच्या पत्नी, आमच्या सगळ्यांच्या माईसाहेब घरामध्ये एकट्या होत्या। इतका सत्तेचा, पैशाचा, मस्ती आलेली ही माणसं एक वयोवृद्ध असणाऱ्या, आपल्या सगळ्यांचे आदर्श असणाऱ्या आबासाहेबांच्या पत्नीवरती जो हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय, ह्या गोष्टीचा मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर असा निषेध करतोय आणि उद्या जे सांगोला शहर, सोलापूर जिल्हा बंदचे हाक पुकारलेले आहे, त्या हक्कासाठी, बंदसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मी पूर्णपणे पाठिंबा देत असताना ही जी बाब घडलेली आहे याचा ही अतिशय निंदनीय आहे। मी या गोष्टीचा निषेध करत असताना आबासाहेबांचं कुटुंब आणि आबासाहेबांच्या पत्नी बाईसाहेब या राजकारणाच्या पलीकडील एक व्यक्तिमत्व आहे आणि अशा चांगल्या कुटुंबावरती हल्ला करणे आणि मस्ती भारतीय जनता पार्टीच्या ज्या केलेल्या लोकांनी यांच्यावरती कडक प्रशासनाने कारवाई करावी आणि ही अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर महाराष्ट्र कोणत्या दिशेला जातोय हा या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे।